सर्जेराव दादा जाधव, श्री वाघमारेजी आणि माझ्या या तिन्ही पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी आणि आपण काल ठरलं आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व या महायुतीचे सर्व सैनिक, खऱ्या अर्थानं दादा आजचं आपण काय ठरवलं, निरोप दिले आणि हा एवढा मोठा मेळावा होईल अशी आपल्याला कोणालाही या ठिकाणी कल्पना नव्हती. परंतु इकडे समोर बघा तुम्ही, या ठिकाणी समाजातल्या प्रत्येक घटकाचा माणूस, मग मराठा असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, साळी, कोळी, माळी, बारा बारुदीदार सगळे लोक या सभागृहात आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दादा आपण निश्चित राहायला हरकत नाही. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला गाडून शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो. आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, योजनांची माहिती सांगितली, या मतदारसंघाची परिस्थिती सांगितली. परंतु मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, गेली 25 वर्ष राजेश टोपे या मतदारसंघात निवडून येतात. तात्या आपण लिस्ट वाचून दाखवली, भगवंतराव गाडेपासून जे पासून टोपे, अण्णासाहेब दादा या सगळ्यांची लिस्ट वाचली आणि 5 वेळा राजेश टोपे निवडून आल्याचं आपण सांगितलं. परंतु मला या ठिकाणी सांगायचं, तुमच्यासारखे मेहनत करणारे कार्यकर्ते, रवींद्र तात्या असतील, जयमंगल दादा असतील, महेंद्र भाऊ असतील, ही सगळी फौज होती आणि तुम्हीच त्यांना इथपर्यंत या ठिकाणी 4, 4, 5व्या वेळेच्या टर्न पर्यंत निवडून आणण्यासाठीची मेहनत घेतलेली होती. परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला लागलं तात्या. आता तुम्हाला उशिरा का व्हायला कळालं की हा माणूस खुनशी आहे, कपटी आहे आणि तुम्ही त्याला सोडून आज हिकमत दादांच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभे आहात. म्हणून निश्चित स्वरूपात ज्याप्रमाणे तुम्ही राजेश टोपेंना 4 वेळा 5 वेळा आमदार केलं, निश्चित स्वरूपात या 6व्या वेळेस राजेश टोपेला पाडून कैकवादाराला आमदार करण्याचं काम आणि श्रेय तुम्हा सगळ्या मंडळीला या ठिकाणी जाणार आहे. 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. या मतदारसंघातल्या जनतेला वाटलं की राजेश टोपे मंत्री आहेत आणि राज्यभरामध्ये त्यांचं काम असतं, राज्यभरामध्ये त्यांना फिरावं लागतं आणि राज्यातल्या जनतेला वाटतं की राजेश टोपेचं लक्ष या घनसंगी मतदारसंघावर आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, गेल्या 25 वर्षात ना राजेश टोपेचं लक्ष या घनसंगीकडे आहे, ना या जालना तालुक्याकडे आहे, ना अंबड तालुक्याकडे आहे. 25 वर्ष तुम्ही आमदार होते. 25 वर्षातल्या आमदारकीच्या काळामध्ये 14 वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, वेगवेगळी खाती तुमच्याकडे होती. परंतु या जिल्ह्याचा सोडा, परंतु घनसंगी मतदारसंघाचं रुग्ण बांधण्याचं काम या राजेश टोपेचं असताना यांनी कुठलंही काम या जिल्ह्यामध्ये केलं नाही. कुठलीही योजना मोठी या तालुक्यामध्ये आणली नाही. या ठिकाणी या मतदारसंघात रस्त्याचं जाळं उभं राहायला पाहिजे होतं, परंतु एकही मोठा रस्ता राजेश टोपेंनी गेल्या 25 वर्षात केला नाही. मग तुम्हाला आठवत असेल की मागच्या या युती सरकारच्या काळामध्ये 2014 ते 19च्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं झाली, ती फक्त युती सरकारमुळे झाली. आपला हा जालना राणी उंचेगाव तीर्थपुरी रस्ता असेल, अंबड घनसावंगी पाथरी रस्ता असेल, हे 2 रस्ते जे झाले हे महायुती सरकारच्या काळामध्ये झाले. 3रा रस्ता विरेगाव रांजणी कुंभार बिंबगाव राजा नगरी हा 400 कोटी रुपयाचा रस्ता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी मंजूर करून आणला आणि आज तो रस्ता सुरू आहे. मग राजेश टोपेला हे जमत नव्हतं का? राजेश टोपे आमदार असताना, मंत्री असताना या मतदारसंघासाठी त्यांना निधी आणता येत होता का? परंतु त्यांना निधी आणायचा नाही, या मतदारसंघाचा विकास करायचा नाही, या मतदारसंघातल्या तरुणांना, बेरोजगारांना, या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना, या मतदारसंघातल्या माझ्या माता भगिनींना दिलासा देण्याचं काम राजेश टोपेंनी गेल्या 25 वर्षात करायला पाहिजे होतं. परंतु फक्त राजकारण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. माझ्या आधी जयमंगल दादांनी सांगितलं की गावागावामध्ये निवडणुका असल्या की राष्ट्रवादीचे 2 बॅनर होतात. मग गावागावात 200 ग्रामपंचायती किमान असतील आपल्या या मतदारसंघात, 240 गाव आहेत. मग या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये 2-2 गट निर्माण करायचे, दोन्ही गटाला समोरासमोर उभं राहायला लावायचं, दोन्ही गटाने एकमेकाची डोकी फोडायची आणि
आणि निवडून आलेला गटही आपला आणि पडलेलाही गट आपला, अशा प्रकारचं राजकारण गेल्या 25 वर्षात या मतदारसंघात केलं. परंतु जेव्हा विधानसभेची वेळ येते, निवडणुकीची वेळ येते, हे दोन्ही गट येतात आणि यांना भेटतात, तेव्हा ते म्हणतात की आता भैयाची वेळ आहे, आता तुम्ही एकत्र व्हा. म्हणजे तुझा भैया आला की आम्ही एकत्र व्हायचं आणि आमच्या गावामध्ये आम्ही भावकीमध्ये एकमेकांची डोके फोडायची, अशा प्रकारचं राजकारण गेल्या 25 वर्षात राजेश टोपेंनी या मतदारसंघात केलं. घराघरामध्ये भांडणं लावली, गावागावामध्ये भांडणं लावली आणि स्वतःची पोळी या ठिकाणी भाजून घेतली. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आता बदल घडवण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला बदल घडवायचा आहे, विकास आपल्या दारापर्यंत आणायचा आहे, तरुणांना बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यायचा आहे, शेतकऱ्यांची प्रश्न सोडवायचे आहेत. हे जर सगळं सोडवायचं असेल तर आपल्याला आदरणीय एकनाथदादा उडान यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. मग या मतदारसंघातील विकासाची प्रश्न असतील, या गोदाकाठच्या गावांच्या रस्त्याचा प्रश्न असेल, 25 वर्षात गोदाकाठच्या गावाच्या सगळ्या रस्त्याची वाट लागलेली आहे, एकही रस्त्याचं काम राजेश टोपेंनी केलं नाही. मग दुसरा प्रश्न असेल, आता बाबूराव मामा म्हणल्याप्रमाणे 42 गावं 2009 पासून घनसावंगी मतदारसंघात आली. ही 42 गावं असतील, हा घनसावंगी शहर असेल, चिंचोली सर्कल असेल, विरेगाव सर्कल असेल, भाटेपुरी सर्कल असेल, गुरुपिंपरी सर्कल असेल, रांजणी सर्कल असेल, या सगळ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. या सगळ्या गावाच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. गोदाकाठचे गावाला या ठिकाणी पाणी आम्हाला गोदावरी असल्यामुळं आमच्या गावांना पाणी मिळतं. आणि आपण दादा रवींद्र तात्या सांगायला विसरले की या गोदावरी नदीवर मोठमोठी बॅरेजेस अजितदादा पवार यांनी 15 वर्षापूर्वी बांधली. त्यामुळं हा गोदाकाठचा भाग हा सुजलाम सुफलाम या ठिकाणी झालेला आहे. मग आम्हाला या रांजणी सर्कलला, परळगाव सर्कलला, विरेगाव सर्कलला, दुधनाकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी नाही, सिंचनासाठी पाणी नाही, म्हणून आम्ही गेल्या 17 वर्षापासून मागणी लावून धरली होती की एक्सप्रेस कालवा केला पाहिजे. गोदावरीचं पाणी दुधनात आणलं पाहिजे, गोदावरीचं पाणी दुधनात आणून दुधना नदीवर बंधारे बांधले पाहिजे. आणि जेव्हा गोदावरीचं पाणी दुधनात येईल तेव्हा हे खालचे मांदळाचं धरण असेल, गलाटी प्रकल्प असेल, आपला चिंचोलीचा प्रकल्प असेल, बोररांजणीचा प्रकल्प असेल, ह्या सगळ्यामध्ये पाणी येईल आणि दुधना नदीपर्यंत पाणी जाईल आणि हा सगळा भाग सुजलाम सुफलाम होईल. अशा प्रकारची मागणी गेल्या 15 वर्षापासून आपण लावून धरली. राजेश टोपेंनी काय केलं? 2009च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार होते. त्यावेळी अजितदादा पवारांना 2009च्या निवडणुकीपूर्वी घनसावंगीमध्ये आणलं आणि सांगितलं की आम्ही एक्सप्रेस कालवा मंजूर केला, आम्ही एक्सप्रेस कालव्याला सर्वेला पैसे मंजूर केले आणि लवकरच येणाऱ्या 2-3 वर्षात हा एक्सप्रेस कालवा करणार आणि या 150 गावाला पाणी पोहोचवणार. मग ही घोषणा करून 15 वर्ष झाले. 15 वर्षात एक्सप्रेस कालवा झाला नाही, या ठिकाणी पाणी आलं नाही. परंतु त्यांनी भूल थापा देऊन तुमची आमची मतं घेतली आणि पुन्हा निवडून आले आणि एक्सप्रेस कालव्याची मागणी ही आपली मागे पडली. तसाच एक विषय आहे गलाटी प्रकल्पाचा. गलाटी प्रकल्पामध्ये पाणी नसतं, या गलाटी प्रकल्पामध्ये लिफ्ट इरिगेशन करून पाणी आणावं आणि त्या आजूबाजूच्या 25 गावाला पाणी मिळेल सिंचनासाठी, अशी मागणी गेल्या 20 वर्षापासून होते. परंतु या मागणीकडे सुद्धा राजेश टोपेच्या गावाला लागून गलाटी प्रकल्प आहे, परंतु या मागणीकडे सुद्धा गेल्या 15-20 वर्षामध्ये राजेश टोपेंनी कधी लक्ष दिलं नाही. मग विकास काय असतो? मग या ठिकाणी मतदारसंघातील जनतेचं कल्याण कशामध्ये आहे? तर सिंचनाला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या खिशामध्ये या ठिकाणी पैसा आला पाहिजे. शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये समृद्धी येईल. अशा प्रकारच्या विकासाची प्रतिज्ञा निश्चित स्वरूपात यांनी करायला पाहिजे होती, परंतु यांनी हे काम केलं नाही. म्हणून आपल्याला एकमताच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. आपल्या सगळ्यांना या मतदारसंघाचा विकास पाहिजे का नाही? हो का नाही? आपल्याला राजेश टोपेला पाडायचं का नाही? एकमताला निवडून आणायचं का नाही? त्यामुळं आता आपल्याला या ठिकाणी प्रतिज्ञा करायची आहे की राजेश टोपेंनी भूलथापा दिल्या. 25 वर्ष या मतदारसंघावर
सातत्याने निवडून आले, परंतु कुठलंही काम केलं नाही. आता आपल्याला राजेश टोपेंना पराभूत करून एकमतदारांना आमदार म्हणून निवडून द्यायचंय. निश्चितच या 5 टर्म आमदार असलेल्या राजेश टोपेला पाडून एकमतदार जेव्हा विधान भवनात जातील, येताना लाल दिवा घेऊन आपल्या मतदारसंघात येतील, असं मी या ठिकाणी आपल्याला खात्रीने सांगतो. मग आता या मतदारसंघाचा विषय, या मतदारसंघात शिवसेना मजबूत आहे, या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं जाळं मजबूत आहे, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं जाळं मजबूत आहे. हे सगळं जाळं मजबूत असताना या ठिकाणी काही लोक वर्गना करायला लागले की आम्हाला या तालुक्याचा विकास करायचा. टोपेंनी विकास केला नाही, आम्ही येऊ, आम्ही विकास करू. कुठंतरी 2 JCB पाठवून पांदीची माती उकरणं, 4 टोपले मुरुम टाकणं, असे काम करून स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याचा केविलवाला प्रयत्न काही लोक या ठिकाणी करत आहेत. का या मतदारसंघातले लोक, या मतदारसंघातले नेते या ठिकाणी आम्ही काही या घरी बसलेलो नाही किंवा या मतदारसंघातले नेतृत्व मिळेलं नाही. आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन या ठिकाणी शिकवायची गरज या ठिकाणी कोणाला या ठिकाणी करायची गरज नाही. 1-1.5 वर्षापूर्वी पक्षात प्रवेश करायचा, पक्षाकडून पद मिळवायचं, पक्षाच्या पदामुळे या ठिकाणी कामं मंजूर झाली. देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं होतं आपल्याला मतदारसंघ मजबूत करायचे, मग या पक्षाच्या पदाधिकारी जो मागेल ती कामं मंजूर करून द्या. मग गिरीशजी महाजन साहेब असतील, यांनी 15 कोटी रुपये मंजूर करून दिले. या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपये मंजूर झाले. 30-40 कोटी रुपयाची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत, कुणाच्या खिशातून झाली नाही. त्यामुळे कुणी मिरवायचं या ठिकाणी काही कारण या ठिकाणी नाही. 1-1.5 वर्षात काम करून, अरे गेली 25 वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतो भारतीय जनता पार्टीचं. गेल्या 40 वर्षापासून रामेश्वर रामदागे पाटील असतील, मुरलीधर अण्णा चौधरी असतील, बाबुरावजी खरात असतील, सर्जेराव जाधव असतील, ही मंडळी 25, 20, 30 वर्षापासून काम करते. परंतु आमच्या नशिबात कधी लढण्याचा योग येत नाही. कधी जागा शिवसेनेला सुटते, महायुतीमध्ये जागा कायम शिवसेनेकडे आहे, परंतु आम्ही कधी असं पक्षाच्या विरोधात भाषा वापरली नाही, कधी आम्ही महायुतीच्या विरोधात भाषा वापरली नाही, कधी आम्ही या ठिकाणी पक्षाचा अनादर केला नाही. ही पक्ष शिस्त आम्हाला माहित आहे. तुमच्याकडे पक्ष शिस्त नाही, तुम्हाला मगरुरी चालली, तुम्हाला पक्षाच्या नावामुळं कामं मंजूर झाली आणि तुम्हाला असा भास झाला की घनसंगीची जनता ही दरिद्री आहे आणि मीच एकटा तारणारा या ठिकाणी आहे. अरे एकाच एक बसलेले तिथं तुमच्यासारखे 1760 आले आणि गेले. त्यामुळं या कोण अपक्ष असतील यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडायचं नाही. भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता त्या पक्षासोबत गेलेला नाही, एक बूथचा कार्यकर्ता सुद्धा त्याच्यासोबत गेलेला नाही. कारखान्याचे कर्मचारी आणि ऊसतोड कामगारांना घेऊन मेळावा घेऊन आरडाओरडा करण्याचं काम केविलवाला प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. त्याच्यामुळं आज पहिल्यांदा बोललो, पुन्हा त्या विषयात कधी या ठिकाणी आम्ही भाष्य करणार नाहीत. परंतु भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता दादा त्या अपक्ष उमेदवाराच्या सोबत अधिकृत आजपासून तुम्हाला दिसणार नाही. कालपर्यंत परवापर्यंत ठीक आहे, फॉर्म भरेपर्यंतचा वेळ होता, लोकांना संभ्रम होता की उमेदवारी बदलेल मिळेल, तोपर्यंत ठीक होता. परंतु एकही कार्यकर्ता त्या अपक्ष उमेदवाराकडे आपल्याला दिसणार नाही. मी कालच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकरांना बोललो, देवेंद्र भाऊ फडणवीसांना मेसेज टाकला, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना मेसेज टाकला. या गद्दार अपक्ष सतीश गाडगेची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यामुळे आपण निश्चित राहा आणि असं 1-1.5 वर्षात येऊन आमच्या तालुक्याची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही खंबीर आहोत. आमच्या तालुक्यात आमदार सत्ता पालट करण्यासाठी खंबीर आहोत, राजेश टोपेला पराभूत करण्यासाठी खंबीर आहोत, एकमतदारांना या ठिकाणी विजयी करण्यासाठी खंबीर आहोत. आपण या सगळ्यांनी आज या ठिकाणी सगळ्यांनी ठरवून घ्यायचंय. आज खऱ्या अर्थाने आपला मेळावा हा भूस्तरीय कार्यकर्त्यांचा होता, भूस्तरीय कार्यकर्त्यांचाच मेळावा आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, मी दादांना 4 दिवसापूर्वीच म्हणलो होतो की आपण शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सगळे एकत्रित आणले पाहिजे, जेणेकरून काही गावामध्ये
कार्यकर्त्यांचा मान सन्मानाचा विषय पुढे येत असतो दादा. तो पुन्हा येऊ नये. सुरुवातीलाच आपला मेळावा झाला, एखाद्या गावचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, भाजपाचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, हे सगळे आज इथं मनोमिलन झालं, सगळे एक दिलानं काम करतील. आणि मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की 352 बूथ आहेत. 352 बूथवर जर मागच्या वेळी 10,000 मत जरी आपण या ठिकाणी खेचले असते तर मागचाच आपला पराभव झाला नसता. परंतु ती चूक आता आपल्याला पुन्हा होऊ द्यायची नाही. म्हणून आता या ठिकाणी हा मेळावा होता. कुणी मान अपमान या ठिकाणी मानायचा नाही. जर गावामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या तिघांनीही या ठिकाणी समजायचं की हिकमत दादा उडान जरी उमेदवार असले तरी या गावातले आम्ही तिन्ही कार्यकर्ते सुद्धा आम्ही स्वतः उमेदवार आहोत, अशा भावनेने आपल्याला काम करायचंय. सगळ्यांचा मान सन्मान राखला जाईल. हिकमत दादा सगळ्यांचे फोन घेऊ शकत नाहीत किंवा हिकमत दादाच्या कार्यालयात सुद्धा काही मर्यादा असतात. 2 कर्मचारी आहेत, 4 कर्मचारी आहेत किंवा एखादा पदाधिकारी तिथं जरी नेमला असेल कदाचित फोन घेता येऊ शकणार नाही. परंतु ही जबाबदारी आपली आहे. ही जबाबदारी आपल्या बूथवरचं मत करून घ्यायची जबाबदारी सेना, भाजप आणि राष्ट्रवादी ती कार्यकर्त्यांची आहे. ही फोन गाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधून घ्या आणि येणाऱ्या 20 तारखेला 1 नंबरला हिकमत दादा उडानांचं बटन आहे. प्रचंड मताचा पाऊस या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि या घनसावंगीतून या शिवसेनेचा या ठिकाणी विजय आपल्याला मिळवायचा आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो आणि कुणाच्याही भूलथापाला, कुणाच्याही दबावाला बळी पडण्याचं कारण नाही. या ठिकाणी कुणी दबावाचं राजकारण सुद्धा आता कधीच संपलेलं आहे. महेंद्र भाऊ आपण म्हणल्याप्रमाणे, त्यामुळं दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. कुणी केलाही प्रयत्न तर सांगा. या ठिकाणी बोलण्यातून आणि लात घालून सुद्धा नीट करण्याची ताकद आणि हिंमत आपल्यात आहे. अशा प्रकारचं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.